आज दिनांक 2 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून 3 संशयितांना पकडण्यात यश मिळवले। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक यांनी पोलिसांसह रेल्वे उड्डाणपुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर येथे सापळा रचून ही कारवाई केली। छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले। त्यांची नावे पुढील प्रमाणे: अक्षय उर्फ भावड्या, संजय माळी, अजय शिवाजी मगर, योगेश मच्छिंद्र निकम या आरोपींना ताब्यात घेतलंय। ताब्यात असलेल्या आरोपींकडून एकूण 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतुसे, पल्सर मोटारसायकल क्रमांक MH17 DG 5767 असा एकूण मुद्देमाल किंमत 4,09,000 रुपये जप्त केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली, तेव्हा त्यांना 3 आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे 5 अग्निशस्त्र मिळालेले आहेत आणि 9 जिवंत काडतुसे मिळालेली आहेत। हे 5 जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे एक ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत। एक मोटरसायकल मिळालेली आहे। ते सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत। अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली आणि या कोणत्या संबंध आहे? हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे 2 जण राहणारे ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे। अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आज आपण तपास पुढे करतो आहोत की यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत, आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे ह्याचं काय करणार होते। खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली। त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला। त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे। हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडे अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल।